नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावरून विरोधकांचं संसद परिसरात नाट्य सादरीकरण, मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघडणी, नाशिकच्या खड्ड्यावरून छगन भुजबळांचा गिरीश महाजनांवर निशाणा. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावरून विरोधकांचं संसद परिसरात नाट्य सादरीकरण. अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात अनोखे नाट्य सादरीकरण करत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी पुजाऱ्याचा वेश परिधान करून हातामध्ये एक प्रातिनिधिक दानपेटी आणली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी या दानपेटीत प्रतिकात्मक देणगी जमा केली. त्यानंतर पप्पू यादव यांनी ही दानपेटी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्याला इतर खासदारांनी पकडून रोखले. दक्षिणात दानपेटीत नको, खिशात द्या असा टोला लगावत विरोधकांनी राम मंदिर ट्रस्ट मधील गैरव्यवहारावर जोरदार टीका केली. तसेच अमित शहा संसदेतून का गायब असे फलकही विरोधकांनी दाखवले. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज 3 ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आले. तर दरम्यान आंदोलकांवर गोळीबार झाला नसल्याचे विधान करणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विरोधात काँग्रेसने सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघडणी. तुकाराम मुंढे एफडीएचे प्रमुख झाल्यापासून त्यांनी भेसळयुक्त, अस्वच्छता असलेल्या हॉटेलचे थेट परवानेच रद्द करण्याचा तडाखा लावलेला. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केल्यानंतर मंत्रालयातील कॅन्टीनचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. एफडीए साठी सर्व समान हवेत. इम्प्रुव्हमेंट नोटीस देण्याच्या ऐवजी सरळ परवानेच रद्द करण्याच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने आज प्रशासनाची खरडपट्टी काढली. एफडीएने मंत्रालयातील कॅन्टीनला 98% स्वच्छ असल्याचा अहवाल दिला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार वकिलांच्या पथकाने केलेल्या अवघ्या अर्ध्या तासाच्या पाहणीत माशा, अस्वच्छ फ्रीज आणि उघडी ड्रेनेज जाळी अशा गंभीर त्रुटी आढळल्या. कॅन्टीनचे फोटो पाहून न्यायालयाने यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो अशा अत्यंत कडक शब्दात टिप्पणी केली. कायदा सर्वांसाठी समान असल्याचे बजावत न्यायालयाने एफडीएला थेट परवाना रद्द करण्याऐवजी प्रथम सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश दिलेत. यानंतर एफडीएने माघार घेत मंत्रालयाच्या कॅन्टीनसह संबंधित पंचतारांकित हॉटेललाही सुधारणा नोटीस देऊन पुढील कारवाई करण्याचे न्यायालयात मान्य केले. बातमी आहे नाशिकच्या खड्ड्यावरून छगन भुजबळांचा गिरीश महाजनांवर निशाणा. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली भीषण दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एका नागरिकाचा नाहक बळी गेला आहे. अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट परिसरात खड्डा व चिखल वाचवण्याच्या प्रयत्नात 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेला गेल्या काही महिन्यातील 5वा बळी ठरल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची मी पूर्ण जबाबदारी घेतो असे आश्वासन देत त्यांनी पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदतीचा धीर दिलाय. तर दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मुद्द्यावरून स्वपक्षीय प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. नाशिक शहर वाऱ्यावर सोडले आहे का असा संतप्त सवाल विचारत अधिकाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले. महापालिका व शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली. आणि यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत लावून धरणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.